मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना प्रत्येक लाडक्या बहिणीला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार वर्षाला. पण आता पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर मोफत 3 सिलेंडर मिळतील का? तर ते मिळण्यासाठी काय करावं लागेल? तर याविषयीचे अपडेट समोर आलेले आहेत. एकदम पुराव्यानिशी आपण माहिती घेणार आहोत. लाडक्या बहिणीला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणारी जी योजना आहे जिचं नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. पण गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावर असेल तर काय करायचं आहे? त्याची KYC कशी करायची आहे? काय करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडर मिळेल पुरुषाच्या नावावर कनेक्शन असलं तरी? तर आपण याचं एक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जितकी लाडकी बहीण लोकप्रिय झाली तितकीच लोकप्रिय झाली कारण की ज्याच्यात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. पण त्यामध्ये एक अट आहे की महिलांच्या नावे गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे. पण जर महिलांच्या नावे जर गॅस कनेक्शन नसेल तर मग काय करायचं? तर त्या संदर्भात एक अपडेट समोर येत आहे. आता पुरुषांच्या नावावर जरी त्या ठिकाणी गॅस सिलेंडर असेल तर काय करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो? डिटेल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. केंद्र सरकारची जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे त्या अंतर्गत राज्यातील 52 लाख लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जवळपास वर्षाला 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण करून मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने लागू करण्याचा निर्णय पूर्वीच घेतलेला होता. मग आता केंद्र सरकारची जी उज्ज्वला योजना आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत तर त्यांना जशा जवळपास 52 लाख महिलांना 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. तसा शासन निर्णय देण्यात आलेला आहे. याचे निकष होते की गॅस कनेक्शन महिलाच्या नावे असणं गरजेचं आहे. माझे निकष काय आहेत याविषयी काय अपडेट आलेले आहे? जर पुरुषाच्या नावे कनेक्शन असेल तर काय करावं लागेल? तर योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गॅस जोडणी आहे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्याचे कुटुंब यास पात्र असणार आहे. लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहे. त्यानंतर एक शिधापत्रिका म्हणजे कुटुंबात एक शिधापत्रिका, एका शिधापत्रिकेत एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल. म्हणजेच उदाहरणार्थ एखादा मोठी फॅमिली असेल ज्यामध्ये आईवडील त्यानंतर त्यांची 2-3 मुलं त्यांचे नवरा बायको असं म्हणजे भरपूर मोठी फॅमिली असेल पण त्यांचं एकच शिधापत्रिका त्यांची असेल तर त्यांच्या पूर्ण घरासाठी एक म्हणजे एकदाच 3 गॅस सिलेंडर मोफत वर्षभरात मिळतील. आता पुढचा पात्रता निकष असा आहे की 14.2 किलो म्हणजे 14 किलो जो घरगुती गॅस आहे तर त्या जोडणीसाठी ही योजना लागू असणार आहे. योजनेची कार्यपद्धती काय असणार आहे? तर कार्यपद्धती जी आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला केंद्र सरकारचं 300 रुपये अनुदान व्यतिरिक्त जे राज्य शासन उरलेलं जे अनुदान आहे 530 रुपये तर ही थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल. म्हणजे अर्थात जर तुमचा उज्ज्वला गॅस जर त्या ठिकाणी असेल तर ज्यामध्ये 300 रुपयाचं अनुदान केंद्र सरकारकडून पूर्वी मिळत नव्हतं. उदाहरणार्थ आता 830 रुपये जर गॅस सिलेंडर आहे तर 530 रुपये त्या ठिकाणी लाभार्थ्याला भरावं लागायचे. पण आता तेही भरायची गरज नाही. अर्थात तुमचं जे गॅस ज्यावेळेस रिकामा होईल ज्यावेळेस गॅस तुम्हाला भरायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ते पैसे द्यायचे आहेत. पण जे काय पैसे आहेत तुम्ही भरलेले पैसे आहेत तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या खात्यात जमा होतील. आता ही याची कार्यपद्धती आहे. पण आता जर गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावे असेल तर हा मोठा डाऊट येतो. पुरुषाच्या नावे असेल तर काय करायचं? मग कसा लाभ मिळेल? का महिलांच्याच नावे पाहिजे? मग काही पुरुष असं म्हणतात की आम्ही महिलाच्या नावे जर ट्रान्सफर केलं तर आम्हाला लाभ मिळेल का? तर ते कसं होऊ शकतं याविषयी जो GR आहे शासन निर्णय आहे तर त्यामध्ये क्लिअर सांगण्यात आलेलं होतं. जे म्हणजे काय की 1 जुलै 2024मध्ये त्या ठिकाणी हा जो आहे तरी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. म्हणजेच 1 जुलै 2024 पूर्वी जर तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते जर महिलेच्या नावावर असतं मग ते भले तुमच्या नावावर असून तुम्ही ट्रान्सफर केलं असतं पण कधी 1 जुलै 2024च्या आधी तरी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पात्र राहिले असता. तर अन्यथा नाही, कारण की आत्तापर्यंत जो GR आहे तर त्यानुसार अशीच माहिती समोर येत आहे. त्यानंतर दुसरा जो याच्यामधला एक असा विषय आहे की जर मोठं कुटुंब असेल आणि त्यानंतर त्यांनी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड जर विभागणी केली तर ती विभागणी जर केली तर मग उदाहरणार्थ 6 ते 8 जणांचं जर कुटुंब आहे आणि मग त्यांनी जर 2 शिधापत्र जर काढले तर मग त्यांना 2दा हे 3-3 सिलेंडर मिळतील का? तर ते करू शकत होते तुम्ही विभक्त, पण ते पण कधी 1 जुलै 2024च्या पूर्वीच.
म्हणजेच 1 जुलै 2024 ही याच्यासाठी अंतिम तारीख ठेवण्यात आली होती. मग आता साधारणपणे आता तो दिवस होऊन गेलेला आहे. त्यामुळेच आता जर गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल किंवा विभक्त जर नसेल, मोठी फॅमिली असेल, तर ते आता तसंच चालून घ्यावं लागणार आहे. अर्थात त्यामध्ये आता कुठलाही बदल होऊ शकत नाही. त्यामुळे महिलेच्या नावावर जर आधी कनेक्शन केलेलं असतं कधी 1 जुलैच्या आधी, तर कदाचित हे चालू शकलं असलं. पण आता काहीच करू शकत नाही, कारण की GRमध्ये हा नियम आहे. पण नक्कीच याच्यावर अपडेट येऊ शकते नक्कीच याच्यामध्ये. कारण काय होतं की लाभार्थी महिला आहे, लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला जी आहे, तर ती प्रत्येक कुटुंबात आहे. पण त्या कुटुंबात त्या महिलेच्या नावे गॅस नसल्यामुळे तिला त्या लाभाला मुकावं लागू शकतं. त्यामुळे नक्कीच यावर देखील सरकार काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेण्याच्या त्या ठिकाणी आहे असं आपण त्या ठिकाणी आशा करू शकतो. त्या व्यतिरिक्त E-KYC, आता ज्या महिलांच्या नावावर गॅस आहे आणि ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांच्यासाठी देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी अशी आहे की त्यांनी E-KYC करून घ्यायचं आहे. तुमच्या गॅस कनेक्शनचं E-KYC तात्काळ तुम्ही करून घ्यायचं आहे. E-KYC जे आहे तर त्याच्यामध्ये तुमचं जे गॅस कनेक्शनचं जे बुक आहे किंवा गॅस कनेक्शनला तुमचं आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे, ज्यासाठी तुम्ही तुमचा जो डीलर आहे, तुम्हाला 3 गॅस मोफत मिळण्यासाठी तुम्हाला E-KYC करणं अतिशय गरजेचं असणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा जो डीलर आहे त्या डीलरकडे जाऊन तुम्ही आधार कार्डाचं असेल, त्याचबरोबर तुमचं जे गॅसचं जे कनेक्शनचं जे बुकलेट असेल ते, तर हे घेऊन जायचं आहे. तिथे E-KYC म्हणजेच तुमच्या गॅस कनेक्शनला आधारची त्या ठिकाणी लिंकिंग करून घेणं गरजेचं आहे. जसं लाडक्या बहिणी योजनेमध्ये बँक खात्याचं लिंकिंग आधार कार्डला ज्या पद्धतीनं केलं जात होतं, अर्थात इथे बँक खात्याचं आधारला लिंकिंग असणं देखील खूप जरुरी असणार आहे, अन्यथा पैसे येणार नाही. पण तुमचं गॅस कनेक्शन देखील तुमच्या आधारला लिंक असणं तितकंच गरजेचं असणार आहे. त्यामुळे ते लिंकिंगही तात्काळ करून घ्या. ज्या महिलेच्या नावावर गॅस आहे त्याच महिलेचं आधार कार्ड जे आहे तर ते त्या गॅसचे संलग्न करून घ्या, लिंकिंग करून घ्या, E-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा जो काय लाभ आता सुरू होत आहे, हा पैसे यायला सुरुवात झालेले आहेत, तर ते देखील तुम्हाला येऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आधार कार्डला जे आहे बँक लिंकिंग देखील करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तो मोबाईल नंबर त्याच्याशी कनेक्ट असणं गरजेचं, अन्यथा कुठला OTP येत नाही आणि लिंकिंग त्यामध्ये होण्यामध्ये अडचणी येत असतात. तर त्यामुळेच अशा पद्धतीनं ही जी काही योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत 2 अतिशय महत्त्वाच्या आपण अपडेट देण्याचा प्रयत्न केला. जी म्हणजे की पुरुषाच्या नावावर जर गॅस कनेक्शन आहे पण ते बदली करू शकत होते तुम्ही महिलेच्या नावावर, पण ते कधी तुम्ही 1 जुलैच्या आधी करणं गरजेचं होतं, कारण त्यासाठी ती अंतिम तारीख धरलेली आहे. मोठ्या कुटुंबाला जर जास्त लाभ घ्यायचा होता, विभक्त जर व्हायचं होतं, तर विभक्त हे 1 जुलैच्या आधी करणं गरजेचं होतं. तर हे 1 जुलैच्या पूर्वीच्या सर्व गोष्टी इथे ग्राह्य धरण्यात आलेल्या आहेत. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.